नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही बघतच असाल मागे माझ्या तुम्हाला डेकोरेशन केलेलं दिसत असेल। तर आपल्याकडे दरवर्षी आपण गौरीची मूर्ती आणतो आणि त्याचं डेकोरेशन आम्ही करायला लावतो। तर माझ्या हातामध्ये ह्या सुकलेल्या झाडाच्या फांद्या आहेत आणि यावर्षी आपण इको फ्रेंडली प्रकारचं डेकोरेशन करणार आहोत। तर कशा प्रकारचं डेकोरेशन आम्ही करतोय ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या फांद्या लावून झालेत, आता आपण लावतोय पानं आणि पानाबरोबरच आपण ही फुलं पण लावणार आहोत। छानपैकी इथे असं झाड तयार करायला लावलेलं आहे आपण। गेट उघडा आहे ना? हो देख, ही हेल्पर निलिमा। बरोबर। बघा मी एवढी साडीचा यूज करून आपण व्हाईट बॅकड्रॉप तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती हे हिरवं हिरवं झाड कसं सुंदर दिसतंय बघा। आणि निलिमा मॅडम इथे माळा लावायला लागलेल्या आहेत। निलिमा मॅडम, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय। स्वतः डेकोरेशन करतो ती मजा वेगळी असते। बरोबर ना? आपल्याला नवीन डेकोरेटर लाभलेले आहेत। शुभम शेट इथे या जरा। शुभम शेट, नमस्कार करा। मंडळींना नमस्कार करा। नमस्कार मंडळी, बोल ना। नमस्कार मंडळी। त्या मंडळींकडे बघून ना नमस्कार करा। मंडळींना माहित झालंय डेकोरेशन। अरे मंडळीचं लाईट गेली, आता कसं काय डेकोरेशन करणार? आम्ही डेकोरेशन बघा आता मोबाईलच्या लाईट मध्ये करायला लावलेलं आहे। ऑलमोस्ट आपलं डेकोरेशन आता कंप्लीट झालेलं आहे। तर हे आपले ड्रायव्हर आहेत संग्राम पाटील आणि ह्या आपल्या हेल्पर निलिमा रांगशे आणि आपण चाललेलो आहोत आता गौरीची मूर्ती आणण्यासाठी। बघा, बोल आता काय बोलू? चालू केला मी व्हिडिओ। बोल काय काय घेऊन चाललोय आपण मूर्ती आणायला? मूर्ती आणण्यासाठी हा देवीसाठी पाट, त्याच्यानंतर अगरबत्ती, नारळ आणि चुनरी हे सगळं आम्ही घेऊन चाललोय आता। आणि आता आम्ही गौरीची मूर्ती घेऊन येऊ, पण आज वाड्यामध्ये भरपूर ट्रॅफिक आहे आणि सारखे आम्हाला रस्ते बदलायला लागत आहेत। इथे पण रस्ता पॅक आहे, जायचं कुठून? नवीन क्रेटा आहे 5566। ड्रायव्हर शिकत आहे असं वाटतंय। रिव्हर्स टाकता येत नाहीये। गाडी गाडी का हॉर्न दे त्याला, नाही तर ते गेली मागे। नाही येणार। चलो आपल्याला रस्ता भेटलाय, आपण चाललोय। फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर आलोय। इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे।
आणि हा गौरीचा भाऊ संग्राम पाटील खूप उशिरा लवकर उठला. या ठिकाणी अगदी सुंदर आणि मनमोहक अशा गौरीच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्याचं रंग रूप किती सुंदर आहे. ही आहे आपल्या गौरीची मूर्ती आणि आपलं आता पेमेंट वगैरे झालेलं आहे आणि आपण आता गौरीची मूर्ती घेऊन जाणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं गौरी मातेचं फोटोशूट केलेलं आहे आणि आपण आता गौरी मातेला घेऊन आपल्या घरी निघालेलो आहोत. अजून जोरात. नेमका पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण मूर्तीवरती प्लास्टिक घालून घेतलेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत आपल्या घराकडे. गौरी माते की जय, गौरी माते की जय, लक्ष्मी माते की जय, पार्वती माते की जय. आपलं डेस्टिनेशन आलंय. असं एकदम तिकडं गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी आणि पूजा अजून बाकी आहे. पूजेसाठी छानपैकी अशी फुलांची मी रांगोळी काढलेली आहे आणि आपली मूर्ती जी आहे तिचं थोडंसं फिनिशिंग बाकी होतं. तर आशिष साळवे दादा आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मूर्तीचं फिनिशिंग करून द्यायला लावलेलं आहे आपल्याला. पूजेला अजून थोडासा वेळ आहे त्याच्यामुळे आपण हे फिनिशिंग करून घेतोय त्यांच्याकडनं. श्रीधरान्मा ऋषिकेशान्मा पद्मनाभान्मा दामोदरान्मा संकर्षणान्मा वासुदेवान्मा अनिरुद्धान्मा पुरुषोत्तमान्मा अधोक्षजान्मा नारसिंहान्मा अच्युतान्मा जनार्दनान्मा उपेन्द्रान्मा हरियन्मा श्रीकृष्णाय नमो नमः. सर्वमंगलमंगले शिवदर्शसां पूर्वे घंटारव तत्र देवतां लक्षणां घंटायै नमो नमः. फुलवार यथा ऋतु कालद्द पुष्पाणि समर्पय फूल पण यथा ऋतु कालद्द पुष्पाणि फूलवार. अक्षता पांतुम छोटे फूल हां असं सुगंधी फूल. अक्षता पांतुम समर्पयामे. तिला पण अगरबत्ती घेवा. आता ही जी फळं आहे ना ते फुलं काढायचं. आता तिच्या पाठीवरती काय झाकायचं आहे का तुम्हाला ते आधी पहिले घ्या. समय खाली व्यवस्थित असं नाही. नंतर बघू तिला 3 वेळा ओवाळा. ओम अश्वपूर्वामृतं मध्याम हसीनाद प्रबोधिनीं श्रियं देवी उपवये शेर्मा देवी जुषताम्. ओम काम सोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तत्पर्यन्तीं पद्मे सीतां पद्मवर्णां तामिं उपवये श्रियम्. ओम चंद्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं देवे
मूर्तीच्या गौराई मातेचं पूजन आपलं झालेलं आहे आणि हे आपण समोर बघत आहात या वर्षीच्या आपल्या गौराई मातेसाठी केलेलं आपण डेकोरेशन आणि आपली यावर्षीची गौराई माता। पूजेनंतर आता इथे चालू आहे थोडंसं फोटोशूट आणि त्याच्यानंतर आपल्याला गवताची गौराई माता बसवायची आहे, तर त्याची तयारी सुद्धा चालू आहे। गवताची गौराई माता बसवण्यासाठीची माझी तयारी सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी आपण आपली गवताची गौराई माता बसवणार आहोत आणि घरामध्ये सध्या चालू आहे फोटोशूट।
वाट पाऊले चालती पंढरीची वाट अप्तहिष्ट सारे सगळे सोय रे ते अप्तहिष्ट सारे सगळे सोय रे ते पाहुणी सारे फिरवीती पाठ पाऊले चालती पंढरीची वाट चहा जरासा करते कोणाकडे चाय जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी सुरमतनी हो दैत्या सुरमतनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी पाहता तुझायचे नाही सारी शमले परंतु न बोलवे काही पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन गौरी माते की जय पार्वती माते की जय लक्ष्मी माते की जय अंबे माते की जय अशी ना नाही तोंड पुढे पाहिजे ना पाहिजे ना राहुल आता चाललो ना आपण उलट हो पण नाही पुढेच पुढे नाही आता बरोबर जय माता दी जय माता दी
जय देव जय मंगल श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती ब्रह्मोनचे कांबर मंगल वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना बाजूला जय माता दी जय माता दी उद्घाटन करा ऐक्य माते की जय पार्वती माते की जय लक्ष्मी माते की जय भगवती माते की जय गौरी माते की जय पुढच्या वर्षी आई लवकर ये गौरी माते की अरे बोटा बोटा गौरी माते की पार्वती माते की जय लक्ष्मी माते की जय भगवती माते की जय आई अंबे माते की जय गौरी माते की जय अंबे माते की जय पार्वती माते की जय हे माती घेतली का अरे तुझा पाठ घे खाली पप्पांकडे ठीक आहे थांबा थांबा तू इकडेच थांब उभी. मी जाऊन येते. मम्मी जास्त आत नको जाऊ इथेच बस बस. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा.